नमस्कार मंडळी. तर अशी गोडशी सुरुवात झाली आमची सकाळची. आम्ही जागे झाल्यानंतर आई नाहीतर बाबा दोघांपैकी कोणतरी जवळ हवंच असतं. मग माझं आवरेपर्यंत मयूरनी त्याला घेतलं. मी पटकन स्वयंपाक आवरून घेतला, अंघोळ केली, घर स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर आमच्या तिघांचे टिफिन पॅक केले. मयूर गेल्यानंतर आमची अशी काही थोडीफार मस्ती चालते. त्याच्यानंतर 8 वाजता मी त्याला आवरायला घेतलं आणि आवरतानाही तो अजिबात शांत बसत नाही. त्याला आवरताना सुद्धा त्याला गाणी म्हणत, त्याच्याशी गप्पा मारत, त्याला वेगवेगळी खेळणी हातात देत, असं डिस्ट्रॅक्ट करत त्याला आवरावं लागतं. तो एका जागी शांत असा राहतच नाही अजिबात. त्याला साधी टिकली जरी लावायची झाली, तरी त्याला खूप युनिक वेनी टिकली लावावी लागते. असं छानसं त्याला तयार केलं आणि मग मी आवरायला घेतलं. मी आवरेपर्यंत तसा तो खालीच खेळत होता. मी तसा रोज ऑफिसला जाताना सहसा खूप काही मेकअप करत नाही, पण बेसिक असं करतेच. तेही कसं वेळ आणि मूड दोन्ही असेल तरच तेही होतं. त्यामुळं असं सहसा वेळ नाही मिळत, पण एखाद दिवशी मिळाला तर तेवढं मी करूनच घेते. सो पहिला मी माझी स्किन मॉइश्चराइज केली आणि त्याच्यानंतर ऑल इन ऑल जे बीबी क्रीम आहे आपलं, ते मी यूज केलं. काही नाही झालं चेहऱ्यावरती लावायचं तर ॲटलीस्ट मी मॉइश्चरायझर लावतेच लावते. त्याच्यानंतर बीबी क्रीम व्यवस्थित सेट करून घेतली चेहऱ्यावरती. ब्लेंडर यूज करायचा एवढा वेळ नसतो सकाळी. जे आहे ते मी पटकन करून घेतलं. त्याच्यानंतर लिप बाम लावलं आणि त्याच्यावरती माझी लिपस्टिक लावली. तर मला सहसा डार्क लिपस्टिकच आवडते. सो त्यानुसारच मी शेड लावते. त्याच्यानंतर छानशी अशी ब्राउन कलरची टिकली लावली. त्याच्यानंतर इयरिंग्स घातले आणि हे झालं. मी अशीच रेडी होते आणि मी रेडी झाले. त्याच्यानंतर पटकन रायाची बॅग भरून घेतली आणि त्याला फीड केलं तर तसाच तो झोपी गेला. त्याच्यानंतर पटकन मी ओला बुक केली आणि मग आम्ही जायला निघालो ऑफिसला. आणि आज चक्क म्हणजे माहिती नाही की काय प्रॉब्लेम होता. पण आज रिक्षावाले काका माझी गोष्ट ऐकतच नव्हते. मी त्यांना सांगत होते की आज मंडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक लागेल आपल्याला हायवेला. एक आतून रोड आहे तिथून घ्या. पण काकांनी माझं काही ऐकलंच नाही. शेवटी त्यांनी हायवेनेच घेतल्याने व्हायचं तसा मला उशीर झालाच. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.